तर चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर होणार, अन्यथा विरोधात बसू अशी भूमिका भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आता घेतलेली आहे आणि त्यामुळे ठाकरे सेनेच्या दाव्यातील हवा निघण्याची ही शक्यता आहे। आमचा महापौर करण्यालाच ठाकरे सेनेचा पाठिंबा असल्याची भूमिका ठाकरे सेनेच्या जिल्हा प्रमुखांनी मांडली होती आणि त्यामुळे ठाकरे सेना आता सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला पाठिंबा देणार की भाजपला याबाबत उत्सुकता लागली आहे। चंद्रपुरात काँग्रेसच्या 27 नगरसेवक जे ते निवडून आलेले आहेत आणि भाजपचे 24 तर ठाकरे सेनेचे 6 उमेदवार निवडून आलेले आहेत। तर आपण बघतोय भाजपचे काँग्रेसला सत्तेपासून यावेळेस रोखत असल्याचं दिसतंय। भाजपच्या 23 जागा आहेत तर भाजपचा ठाकरे सेनेला महापौर पदाचा थेट प्रस्ताव आहे। तर सुधीर मुनगंटीवार यांनी आम्ही थेट विरोधात बसू असं देखील यावेळेस भूमिका मांडताना म्हटलं आहे। कोणासोबत जायचं ठरलं आहे, अजून काही कोणासोबत जायचं ठरलेलं नाही आहे। मी आपली भूमिका स्पष्ट ठेवलेली आहे की शिवसेनेच्या माध्यमातून इथे शिवसैनिकांचा महापौर बसावा अशी आमच्या सगळ्या शिवसैनिकांची इच्छा आहे। त्यासाठी ज्या ज्या लोकांनी आम्हाला संपर्क केला, आमचे मित्रपक्ष काँग्रेस असू द्या किंवा इतर पक्षांनी आम्हाला ज्यांनी संपर्क केला, आम्ही सगळ्याला स्पष्ट सांगितलं, आपल्या माध्यमातून मी सांगितलं की आम्हाला महापौर करा, आम्ही कोणासोबत पण जायला तयार आहोत, फक्त आम्हाला महापौर शिवसेनेत असला पाहिजे। हो, काँग्रेससोबत चर्चा झाली आहे। आदरणीय विजयभाऊ वडेट्टीवार साहेब आणि खासदार मॅडम धानोरकरताई यांच्याशी पण आमची चर्चा झालेली आहे। भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे। जागा तर महापौर भारतीय जनता पार्टीचं होईल, अन्यथा आम्ही विरोधी पक्षात बसू। शिवसेनेसोबत काही चर्चा झाली का? चर्चा तर काँग्रेसचे काही नगरसेवक ज्यांना वाटतं की विकासासाठी भाजपचा सोबत यावं त्यांच्याशी चर्चा। आता ती सफल किती होईल हे येणारा काळ सांगेल।